विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवणाऱ्या महायुतीच्या एका आमदारानं आगामी निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठीचा फॉर्म्युला जाहीर केलाय। हा अजब असा फॉर्म्युला जगजाहीर करणारे आमदार महाशय आहेत संजय गायकवाड। मारहाण, दमदाटी, शिवराळ भाषा या सगळ्यासाठी कुप्रसिद्ध असणारे संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी येणाऱ्या खर्चाचं गणितच जाहीर केलेलं आहे। पण यावरून विरोधकांनी गायकवाडांचा चांगलाच समाचार घेतलाय। बघूयात संजय गायकवाड यांचा हा नवा प्रताप नेमका काय आहे या रिपोर्टमधून। शिवसेना फुटून 3 वर्ष उलटली तरी शिवसेनेच्या नेत्यांना खोक्यांची आठवण आल्याशिवाय काही राहत नाहीये। शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर निवडणुकांमधली खोक्यांचीच महती गायली। खोक्यांशिवाय निवडणुका जिंकताच येणार नाहीत असा दावा त्यांनी आपल्या विधानांमधून केला। फक्त खोकेच नाहीत तर बोकडाचा रोलही या निवडणुकांमध्ये किती महत्त्वाचा आहे हेही त्यांनी सांगून टाकलं। आता का जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी 100 बोकडे एका जणाकून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी काय काय करावं लागतं याची कुंडलीच गायकवाडांनी सांगितली। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सध्या सोप्या राहिलेल्या नाहीत असं सांगत किती खोके खर्च करावे लागतात याचे ढोबळ आकडेही सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेतली आहे। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो, आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता का जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी 100 बोकडे एका जणाकून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहणाऱ्या गायकवाडांना गेल्या वेळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तंबी दिली होती, पण तरीही ते आज बोललेच। अर्थात यानंतर त्यांच्यावर टीकेची झोडही उठली। खोक्यांची आणि बोक्यांची, तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं। संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे। त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो। 3 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे पर जिल्हा परिषद। म्हणजे त्यांच्याकडे 10 जिल्हा परिषद असतील तर त्यांना 30 कोटी रुपये हे तिथं असणाऱ्या जिल्हा परिषदसाठी, तिथं असणाऱ्या त्यांच्या जो उमेदवार आहे त्याला तिथं म्हणजे 25 लाख कमिशन सांगितले जास्तीत जास्त खर्चाची मर्यादा। आणि हे महाशय म्हणतात आम्ही 3-3 कोटी रुपये तिथं खर्च करणार आहोत, आणि त्याच्याच बरोबर ते असंही बोलतात बोकडं सुद्धा कापावं लागतील। म्हणजे हा अहंकार काय, हा पैशाचा माज आहे। तर दुसरीकडे भाजपच्या गिरीश महाजन यांनी गायकवाड आपलं ऐकत नसल्याचं म्हटलंय। काय माहित बाबा, आता गायकवाड नेहमी बोलत असतात, तुम्ही काही फार ऐकत नाही, लक्ष देत नाही त्यांची। खोके आणि बोकड गेल्या 3 वर्षांपासून राज्याला नवे नाही। मागे संजय राऊतांनी खाटिकाच्या लाकडावर उभ्या असणाऱ्या बोकडाचा फोटो ट्विट केला होता, तेव्हाही बोकड चर्चेत आला। गायकवाड म्हणतात त्याप्रमाणे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 3 खोके आणि 100 बोकड लागत असतील तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये किती खोके आणि बोकड लागतील असा सर्वसामान्य प्रश्न मतदाराच्या मनात उभा राहतोय। कधी मतदारांची तुलना वेश्यांशी करणारे, आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले। 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा तर झाल्यापेक्षा। तर कधी मुरळीच्या गाण्यावर ठेका धरणारे,
कधी शिळं जेवण दिलं नाही म्हणून कॅन्टीनवाल्याला मारहाण करणारे, अशा या संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे आता पुन्हा त्यांना समज दिली जाणार की त्यांच्यावर काही कारवाई होणार. संजय महाजनसह यामिनी दळवी, एबीपी माझा, मुंबई.